पुण्यामध्ये एमपीएससीची तयारी करणारे विद्यार्थी काल रात्रीपासून आंदोलन करतायत। पोलीस उपनिरीक्षक भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्यानं आणि वयोमर्यादा वाढीसाठी स्पर्धा परीक्षा करणाऱ्या विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरू आहे। भरतीची जाहिरात उशिरा प्रसिद्ध झाल्याचं सांगत या पदाची वयोमर्यादा 1 वर्षानं वाढवण्याची मागणी राज्यभरातून स्पर्धा परीक्षा करणारे विद्यार्थी करतायत। फक्त पुण्यातच नाही तर छत्रपती संभाजीनगरमध्ये देखील आंदोलन करण्यात आलं। आता पुण्यातील एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मनोज जरांगे यांनी भेट दिली आहे। 1-1.5 लाख पोरांचा विषय एमपीएससीचा आणि जाणून बुजून त्यांना त्रास दिला जातोय। त्यांची काही चूक नसताना हे बघा, एमपीएससी यूपीएससी सारखे शिक्षण हे सोपे नाहीत पत्रकार बांधवांना। कारण आपले कोणीतरी नातलग लेकराबाळ त्याच्यामध्ये आहे। ज्यावेळेस 10-10, 5-5 वर्ष अभ्यास करायचा आणि थोड्याच्या सरकारच्या चुकीमुळं 1.5 लाख पोरांना जर तुम्ही वाऱ्यावर सोडणार असाल तर ही खूप मोठी शोकांतिका आहे। म्हणून मी आत्ता अर्जंटमध्ये मुख्यमंत्र्यांच्या ओएडीला पण बोललो, त्यांच्या मित्रांना पण बोललो आणि विखे पाटील साहेबाला सुद्धा बोललो की तुम्ही हे तातडीनं मार्ग काढा।